10 बाय 10 का भी नहीं रहेगा ना ये रूम। 5 लोग सोते हैं। 5 लोग सोते हैं यहाँ पे। समोरच बघा किती घाण टाकली इथं लोकांनी। माझ्या हात असे स्ट्रेट पण होत नाहीत, एवढी गल्ली आहे इथं। इथून कसे लोक जातात? सगळ्यांनी असे बघा पाण्यासाठी बॅलर असे बाहेर ठेवलेत। यहाँ से कैसे जाएंगे? इतनी पतली गली कैसे लोग जाते हैं? बाप रे। कम से कम 10 किलोमीटर के रेंज में धारावी पड़ेगा पूरा, क्योंकि साइन तक जो है धारावी लगता है। महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो होतो धारावीला। तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे धारावीची झोपडपट्टी। सगळ्यात मोठा स्लम एरिया, एशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी हा धारावी हा एरिया आहे। तर तुम्हाला मी आज हे सगळं दाखवणार आहे। इथं लोक राहतात कशी, किती लोक राहतात, किती किलोमीटरमध्ये। यहाँ पे लोग आते हैं क्या वीडियो बनाने के लिए? बहुत आते हैं। इधर फिल्म की भी शूटिंग हुई ना एक? अभी हुई है ना? ये रोड पे हुई है क्या? इधर हुई है क्या? इस एरिया का नाम क्या है? कमला नगर। कमला नगर। ठीक है, ठीक है। हाँ, बदनाम बस्ती। ये देखो, ये आप देख रहे हो, ये इसका नाम है बदनाम बस्ती। भाई कितने एरिया में है सब धारावी? ये लगभग 10 किलोमीटर एरिया में। 10 किलोमीटर। कितने लोग रहते हैं इसमें? जो है अभी सर्वे हुआ था ना, हाँ, तो 20 लाख झोपड़ा जो है ना, हाँ, सर्वे हुआ, काउंटिंग हुआ। 20 लाख। तो काम करने वाले वर्कर है ना, मजदूर, हाँ, तो एक रूम में है ना, कम से कम 15 लोग 20 लोग रहते हैं एक रूम में। एक रूम में। कितना बड़ा रूम रहता है? 10 बाय 12 का मान। 10 बाय 12 का, उसमें 15 लोग हाँ। कैसे रहते हैं? ऐसे का अगर लेट गए ना, हाँ, तो ऐसे होने की जगह नहीं मिलेगा। तो वो लोग 15 रुपये लेके भी है बाहर निकलते हैं ना शाम में, हाँ, तो नाश्ता पानी कर लेते हैं, हाँ, उसका पेट भर जाता। हाँ, हाँ, मतलब कम पैसे में इधर हो जाता है ना। गुजारा हो जाता। तेरे भिजवा के मंगा ले। ये देखो, इथं बघा, इथं समोर जी दुकान आहेत आणि समोरच गटार आहे। इथं बघा, हे बघा, हे बघा। चला चला, आपण आता गल्लीमध्ये दिसतोय बघा, सर्व अंधार आहे, सगळं अंधार आहे। असे ही कारखाने पण आहेत। आता तुम्हाला दिसतंय का काय माहिती? अरे सगळं अंधारच आहे यार, हे सगळं अंधारच आहे बघा। आता आपण एका घरात आता आपण एकाचं घर बघतोय, एकाकडून आपण परमिशन घेतले घराची, तर घर बघतोय आपण। आज जाऊन आपण घर बघूया की कसे राहतात हे एवढीच्या घरामध्ये। हे घर आहे का? ये हम लोग ताजिया बनाए। किसका है? तुम लोग का? मतलब बड़ा बड़े लोग का, मतलब हाँ, हाँ। तेरे पापा का क्या बनता है यहाँ पे? हाँ, ताजिया। ताजिया। और यहाँ पे रहते हो या ऐसे बनाने के लिए सिर्फ? बनाने के लिए बाकी पहले रहते थे, तब वो गांव चले गए तो हम लोग ताजिया बनाए। कभी इधर सोता है कोई? नहीं, यहाँ नहीं सोते हम लोग। हाँ, हम लोग घर वहाँ है। ये सिर्फ ये बनाने के लिए। यहाँ पे क्या है? ये बाथरूम है क्या? हाँ। वही किचन। यहाँ पे कुछ बनाते हो? नहीं बनाते। गंदा हो गया। तो एक ये 10 बाय 10 का भी नहीं रहेगा ना ये रूम? 5 लोग सोते हैं। 5 लोग सोते हैं यहाँ पे? क्या बोल रहा है? हाँ, 5 लोग सोते हैं। कैसे सोते हैं यार? पैर कहाँ पे जाता है यार? यहाँ पे सर रखा, तो पैर कहाँ पे रखेंगे? 4 लोग मतलब सो जाते हैं यहाँ पे। एक बच्चा, हाँ। 3 लोग सो जाते हैं। ये भाड़े पे ही या? भाड़े पे। कितना भाड़ा रहता है? 5,000। इसका भाड़ा? 5,000 नीचे का, 5,000 ऊपर का। 5,000 ऊपर का। इतने से रूम का? ये 10 बाय 10 की भी रूम नहीं, ये छोटी रूम है। ठीक है, इसका 5,000 भाड़ा और 5 जन सोते हैं। तू कहाँ सोता है? मैं अपनी नानी का सोता। फिर इधर सोते हैं लोग? पहले यहाँ सोते थे, पर अभी हम लोग गाँव में शिफ्ट हो गए ना, इसलिए तो वहाँ हम लोग नानी का घूमने आए हैं। ठीक है, चलो। में कितने लोग रहते हैं यहाँ पे? 3 लोग। ये अंदर ये है क्या नहाने के लिए? लंबा इंसान खड़ा होगा। इधर कितने लोग? 3 लोग रहते हैं क्या? 5,000 भाड़ा है। 5,000 भाड़ा इसका? और खाना कहाँ बनाते हैं? इधर? खाना यहाँ बना है।
अरे बाप रे, यहाँ पे खाना बनाते हैं, उधर नहाते हैं और इधर सोते हैं 3 लोग। कौन ये? ये 2 ये भाई है और हाँ। एक उसके मम्मी, ये- उसके पापा नहीं। ये मम्मी और इसके 2 भाई और ये। 3 भाई है, मतलब एक भाई की शादी हो गई, वो अलग रहने लगे। हां ठीक आहे ठीक आहे। शेवा किती गल्ल्या, एकदम अंधार आहे गल्लीमध्ये। हे बघा इथं वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत तिथे। चल ना ये। हे बघा हे अंधार आहे सगळं गल्लीमध्ये, तरी पण आपण एकदम अशा आखूड गल्लीमध्ये आलो नाही। त्याच्यापेक्षा पण खतरनाक गल्ल्या आहे तिथं, एकदम अंधार मीठ असलेला आहे। ही पण अंधारच आहे, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय काय माहिती। हे बघा, आणि जास्त करून आहे ना इथे आहे ना कारखाने भरपूर आहेत, घरामध्ये कारखाने, लोक काम पण इथं करतात आणि राहतात पण इथंच। हे बघा कहाँ पे कारखाना, ये कारखाना ही है ना, किस चीज़ का ये? ये देखो ऐसा कारखाने, यहाँ पे कपड़े का है क्या है? हे बघा इथं एक कपड्याचा कारखाना आहे आणि लोक बहुतेक इथंच राहत असतील ना। हाँ ऊपर भी है, देखो ऊपर भी काम कर रहे हैं, वरती पण काम करतायत आणि कपड्याचं आहे। हे शर्ट वगैरे बनतात इथं का? राहतात इथंच। बहुत लोग यहाँ भी रहते हैं। इधर बाथरूम आहे। हे बघा असा सार्वजनिक बाथरूम असतो। हा सार्वजनिक आहे ना, सार्वजनिक आहे ना हे, सबके लिए आहे ना हे सार्वजनिक असे बाथरूम असतात बघा। आणि इथं लोकांनी कचरा बघा, समोरच इथं समोरच घर आहे, ये कारखाना है। हे समोरच घर आहे। हे कारखाना आहे क्या? हे समोरच घर आहे इथं बघा। हे कारखाने असे कपडे वगैरेची दुकानं भरपूर आहे इथं, आणि समोरच बघा किती घाण टाकली इथं लोकांनी। हे कचरा कुंडी आहे ना, कचरा कुंडी राहिली तिथं आणि सगळी बाहेर घाण टाकलं बघा। बघा किती इथं घाण वास येतो, इथं उभं पण राहत नाही, पण तरी पण लोक इथं काम करतायत, राहतायत। हे बघा हे बाथरूम आहे, सार्वजनिक बाथरूम। असे भरपूर बाथरूम इथे हे बांधण्यात आलेले आहेत। असे घरात असं कुणाचंच बाथरूम नसतो, असे सार्वजनिक बाथरूम असे बांधलेले असतात। हे बघा ये छोटा सा इधर घर है, ऐसा घर। अरे बाप रे, इधर देखो आप, ये इधर कैमरा में बहुत ही बड़ी दिख रही है, पर ये सिर्फ अकेला एक ही जा सकता है। ये देखो अकेला एक ही जा सकता है इसमें। अरे बाप रे, चलो देखते हैं इधर क्या है, चलो आगे चलो। अरे बाप रे, इधर 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 मेरा ज़रा ये मेरा दिखा ना, मैं रुका, ज़्यादा दूर मत जा, इधर ही करा। ये देखो दिसतोय ना मी, माझ्या हात असे स्ट्रेट पण होत नाहीत, एवढी गल्ली आहे इथं। इथून कसे लोक जातात? पुढून जर कोण आलं किंवा मागून इकडून कोण आलं तर आपल्याला इकडे परत रिटर्न जावं लागणार। इथून हात असं करूच शकत नाही, काय कसं करणार आहे? कशी पद्धत? हा एवढीच गल्ली आहे इथं ही अशी। हे बघा इथं किती, बघा किती घाण आहे इथं, कशी लोक राहत असतील बघा, यावेळी सगळी वास वगैरे कशी राहत असतील लोक। तर ही प्रायव्हसी म्हणून मी दुसऱ्यांचं काय घरामध्ये दाखवत नाही जास्त। हां घर आहे का? हे बघा इथून ही पण गल्ली तेवढीच आहे, जास्त जो उभा राहा बघू। हे बघा ही पण गल्ली छोटीशी आहे, असा उभा राहा ना, असा इथं आडवा। ही पण गल्ली बघा केवढी आहे बघा, इथून पण एकच जाईल असं। आणि त्या साईडला बघा तिकडे एक घर आहे पाठीमागे, हे बघा त्या साईडला घर आहे। किती गरमी, एवढ्या गरमीमध्ये लोक कशी राहतात। आणि ये देखो सीढ़ी देखो ऊपर जाने के लिए, ऊपर भी यहाँ पे ऐसे रूम होते हैं। देखो ये रूम है, इधर भी ऐसे रूम है, इधर भी देखो ये भी सीढ़ी देखो, इधर भी ऐसे रूम रहते हैं। चलो बाहर चलो अभी। हे बघा असे सगळ्या घराच्या बाहेर आहेत ना, असे तुम्हाला ड्रम दिसतील,
कारण की घरामध्ये तुम्हाला आहे ना जागाच एवढी कमी जागा असते ना, 10 बाय 10ची रूम असते, त्याच्यामध्ये 10-12 लोक राहतात. त्यामुळे ना ही सगळ्यांनी असे बघा पाण्यासाठी बॅलर असे बाहेर ठेवलेत, कारण की 10-12 लोक राहतात म्हणजे पाणी तर लागणारच. त्यामुळे असे सगळ्यांनी बॅलर असे बाहेर ठेवलेत. काय इथं और भी पतली, ये देखो कितनी पतली गली है. देखो ये देखो कितनी पतली गली है. ये देखो ये और एक मैंने पहले भी आपको बताया था. ये देखो कैसे जाएंगे यहाँ से यहाँ से कैसे जाएंगे, इतनी पतली गली कैसे लोग जाते हैं, बाप रे. चलो, कितने साल से तू रह रहा है यहाँ पे? बचपन से. अब गांव में शिफ्ट हो गए और तेरे मम्मी पापा सब गांव में. पहले बचपन पहले से यहाँ पे रह रहे? मेरे मम्मी लोग बचपन से आए रहते तेरे घर का भाड़ा कितना है? 5,000. 5,000. स्कूल में जाता है? तेरा गांव कहाँ पे? गाँव मेरा फतेहपुर. फतेहपुर. और तू बचपन से यहाँ रह रहा है? मेरा मम्मी लोग भी बचपन से यही रहते हैं. हाँ ना. स्कूल जाता है यहाँ पे? स्कूल का व्यवस्था वगैरह? आप नहीं रहते हो, आप गाँव में रहते हो. अब गांव में अभी छुट्टी के लिए आ रहे हैं. हाँ, छुट्टी में घूमने आए हैं. हां. आणि इथं एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ना, इथं जर नवीन एखादा आला ना किंवा यूट्यूबर वगैरे येतात आणि इथं नवीन एखादा आला माझ्यासारखा, तर तो बाहेर जाऊ शकत नाही, तो चुकणार, इथं गल्लीमध्येच चुकणार. त्यामुळे आपल्याला कोणाची तरी अशी मुलांची वगैरे आपल्याला कोणाची तरी अशी साथ घ्यायला लागणार आहे त्यासाठी. त्यामुळे मी हे माझे 2 मित्र आहेत, त्यांना माझ्यासोबत मी घेतलं आहे, मला हे मदत करतायत फिरण्यासाठी. कारण की इथं आहे ना एकदा आतमध्ये आलं ना तर बाहेर जाऊ शकत नाही. मला घाम बघा कशी राहतात ही यार याच्यामध्ये खरंच. हे बघा अशी छोटीशी ही गल्ली आहे, किती अंधार आहे बघा गल्लीमध्ये. आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे आपले क्यूटसे असे प्राणी मांजर आहे. हे बघा ही सीडी बघा, ही सीडी इथं बाजूलाच अजून एक सीडी आहे. हे बघा तिथे एक गल्ली आहे आणि ते बॅलर दिसत आहेत तुम्हाला, ड्रम, निळे ड्रम दिसत आहेत. ते पाण्यासाठी बाहेर साठवून ठेवले. पाणी किती येते रे? पानी किती वाजता येतं? कितने बजे आता है पानी पर? रात में 9 बजे. कितने टाइम रहता है? हाँ कहीं कहीं रेगुलर वो टंकी लगी रहती है, जिसका मतलब आता है वो टंकी भर लेते हैं सुबह. सुबह पानी आता है 4 बजे से पता नहीं कितने बजे. कितने बजे पानी आता है? सुबह आता है 4 बजे आता है और शाम को 9 बजे आता है. कितने घंटा रहता है पानी? पानी आधा घंटा या 1 घंटा रहता है बस. पर 2 टाइम आता है पानी? हाँ 2 टाइम आता है. ऐसे सुबह नहीं रहेगा, हाँ? ऐसे सुबह नहीं रहेगा. कोई कोई नल में मतलब ऐसे आता रहता है, बहुत कम आता है पर. ऐसा रहता है क्या? हाँ ऐसे रहते हैं. इधर से भरते हो पाइप से, उधर गाजर में डालते रहते हैं. हाँ ड्राम में डालते. चल बघा इथं असे हे पाण्यासाठी ड्रम ठेवलेत माणसाने. आणि इथं वायरांचं जाळं बघायला किती वायरा घेतात. ये क्या है? केबिन मतलब लाईट का आहे क्या? मीटर वगैरे आहे क्या? सब हे मीटर वगैरे आहेत बघा. सगळं किती जाळ आहे आयुष्यात. बघा हे किती वायर आहे त्याच्यात. आणि हे बघा इकडं अजून चित्र तुम्हाला दिसतंय का काय माहिती. बॅलर बघा किती बॅलर आहेत. कारण की इथे एवढी लोक एका घरामध्ये राहतात ना, त्यामुळे पाणी ही आवश्यक असणारी गोष्ट आहे. पाणी हे लागतंच, कारण की एका 10 बाय 10च्या रूममध्ये 10 लोक राहतात, म्हणजे पाण्याची आवश्यकता तर लागत असेल. आणि बाथरूमला बाहेरच जातात ना? बाथरूममध्ये पाणी असतं? बाथरूम में पानी होता है या यहाँ से भर के लेके जाती हो? नहीं यहाँ से नहीं भर जाते, वहाँ टंकी रहती है अपने आप. उधर उधर ना. और ये सिर्फ नहाने के लिए, पीने के लिए, घर के लिए. चलो ये देखो वायरा बघा किती आहे. चला रुको मैं लेके आऊँ. तुम बैठो.
हे बघा किती छोटी छोटी घरं आहेत. मी घरात आतमध्ये तुम्हाला मी कॅमेरा नाही दाखवू शकत डायरेक्ट, कारण की प्रायव्हसी असते. आपण असं डायरेक्ट कुणाचं असं घरामध्ये व्हिडिओ नाही करू शकत, कुणाला विचारल्याशिवाय आपण व्हिडिओ नाही करू शकत. ऐशो ही वय बघा इथं सीड्या बघा किती आहेत बाजूबाजूला. आणि हे खाली हे आहे ना, नाला आहे ना, गटर आहे ना. हे बघा हे खाली गटर आहे. हे बघा किती सीडी आहे तिथं. हे बघा इथेच घर. आणि पावसाळ्यामध्ये हे घरात पाणी जात नाही. हे बघा किती एकदम इथं कट्टा आहे. हे नाला इथं कट्टा आहे आणि इथंच असंच खाली घर आहे. घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता मला वाटते जात असेल पाणी. नाही घरामध्ये पाणी नाही जात. हे काय हा केबिन. हां 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 हे लाईट्स आहेत ना. बघा इथं मीटर वगैरे असे घराच्या बाहेर असे मीटर लावलेले आहेत. बघा इथे ते प्रत्येकाची मीटर आहेत ना, त्याची घरं असतात त्यांची. किती अंधार आहे बघा इथे. मला काय आता समोर दिसत नाही. बघा आता आपण आलोय बाहेर आलो. एवढं मला हवा लागले ना मस्त. आतमध्ये मी गुदमारलं होतं. हे पाण्याची पाईप बघा इथं, अशी पाण्याची पाईप आणि आतमध्ये बघा किती अंधार मीठ आहे सगळं. आता हा मेन रोड आहे बहुतेक. हा कुठं जातो रोड? माहीम स्टेशन. माहीम स्टेशन ना. पोलिसांची गाडी पण इथं. कारण की पहिला आहे ना धारावी आहे ना, म्हणजे भरपूर वर्षापूर्वी धारावी आहे ना खूप डेंजर असं बोलतात की खूप डेंजर होतं धारावी ते. म्हणजे असे पहिले खून वगैरे असे म्हणजे भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आता सगळे शिक्षित लोक झालेत. आता सगळे शिक्षित लोक झाल्यामुळे आहे ना इथं आता भरपूर सुधारणा झाली. आता पहिली धारावी म्हणजे आहे ना खूप अशी दादागिरी खून वगैरे असे व्हायचे सगळे. 10-12 लाखापेक्षा जास्त लोक राहतात एवढ्या 2-2.5 किलोमीटरमध्ये. हां होय ना. होय ना. ही कशाची दुकान आहे? भंगाराची आहे. बघा दुकान केवढीच आहे बघा. तरी पण ही बाजूची दुकान बंदच असतात का? गावाला गेलेत चालू असतात ना. आणि बघा हे समोर इकडे बिल्डिंग तुम्हाला मोठ्या बिल्डिंग दिसतात बघा इथं समोर. हां हां हे बघा इथं मोठमोठ्या बिल्डिंग दिसत आहेत. आणि त्याच्या समोर ही एवढी मोठी झोपडपट्टी म्हणजे आपलं स्लम एरिया. इथं थोडं आपल्याला मोठी जागा दिसते, मोठी गल्ली दिसते. पण इथं थोडंसं पुढे गेलं बघा. हे बघा इथं मोठी एक कपड्याचा कारखाना आहे बघा. इथं कपड्याचा कारखाना आहे इथं मोठाच्या मोठा. बघा इथं म्हणजे या एरियामध्ये कारखाने तुम्हाला भरपूर दिसतील बघा. आता या छोट्या गल्ल्या बघा इथं सुरू झालेल्या आहेत. बघा पायऱ्या कशा आहेत बघा इथं वरती जाण्यासाठी. हे बघा इथे घर. हाँ ये देखो ये कारखाना है क्या ऊपर? बाप रे ये देखो ऊपर कितना पतला है. देखो कितनी पतली सी गली है देखो. और इधर भी कारखाना है, इधर भी ऊपर कारखाना है. मतलब ये इधर कारखाना बहुत ज़्यादा मतलब इधर लोग रहते भी है और काम भी करते हैं ऐसा. इधर देखिए छोटी रूम है. मैं आपको दिखा नहीं सकता क्योंकि प्राइवेसी की वजह से. इथंच बघा आता इथं किती घरं आहेत बघा. इथं 1 2 3 सीड्यावरती गेलेत ते बघा. तुम्हाला एवढं गरमतंय ना, मी काय सांगू तुम्हाला. एवढं गरमतंय पूर्ण भिजलोय मी आतून. हे बघा तर तुम्हाला दिसतंय पुढं काय माहिती. एकदम अंधार आहे बघा. इकडं समोर पण बघा किती अंधार आहे. इधर रात्रीच्या लाईट असतात का? रात में लाईट होते इधर? हाँ रात में सब दिखता है. हाँ ना. ये मंदिर है क्या? ये देखो वाह. ये देखो ये मंदिर है. हे मंदिर आहे बघा. मस्त शिवपिंड आहे. शिवलिंग होतं तिथे. मस्त मंदिर आहे ते बघा. इथे मंदिर आहे बघा. फोटो खींच रहे भाई.
फोटो नाही, व्हिडिओ यूट्यूब के लिए. हां हां. हे बघा किती अंधार आहे इथे. रूम बघा बघा किती छोट्या छोट्या रूम्स आहेत. मी आतमध्ये तुम्हाला दाखवत नाही कारण की कोणाच्या अशा परवानगीशिवाय आपण आतमध्ये असं नाही शूट करू शकत. ते बरोबर नाही वाटत. डायरेक्ट कॅमेरा आत बसलेले असतात लोक. बघा इथे पण हे काय आहे, गरज आहे ना पायऱ्या शिडी जाण्यासाठी. कारखाना आहे. कारखानाच आहे तर बघा. ही लोकांची बघ, लोकांची कपडे तर लोकांनी काढून ठेवलेत. आतमध्ये काम करतात. हे बघा. एक मिनिट. इथे छोटेसे पक्षी कबूतर आहेत बघा. हाय. हाँ? यहाँ से कारखाना ही चला जाता है. ये कारखाने है ऊपर. ये कारखाना. ये भी कारखाना ना. मतलब ज़्यादातर लोग इधर काम भी इधर ही करते हैं, रहते भी इधर ही है. सब कारखाना ही सब- कारखाना है, ये समझता है। पूरा ये अंकल को पता है. कारखाना। कमला नगर में पूरा कारखाना ही, ज़्यादातर कारखाना. कारखाना कुछ पैसा मिलने वाला हो तो बताओ सर। नहीं नहीं नहीं. हम नया यूट्यूबर है. आ जाओ ना, आ जाओ ना. यहाँ पे मैं ज़्यादातर देख रहा हूँ सब कारखाना ही है. हाँ ना. टोटल एरिया कारखाने की है, हाँ सिलाई गारमेंट ज़्यादा है। हाँ. हाँ क्या बोलते थे. ये एरिया है धरावी माहिम। धारावी माई. हाँ धरावी ये ना? माहिम, हाँ धरावी माहिम का एरिया है। हाँ. और एक ये छोटा सा एरिया है जिसका नाम है कमला नगर। कमला नगर. हाँ हाँ. कमला नगर है। यहाँ पर ज़्यादातर जो है मतलब मजदूर वर्कर टाइप के लोग रहते हैं। हाँ ज़्यादातर कारखाने ही है. ज़्यादातर करके कारखाने मिलेंगे सिलाई लाइन के। हाँ. और उसके बाद में लोग रहते भी यहाँ पे. लोग रहते भी यहाँ पे हैं, बढ़ोतरी भी हैं, फैमिली वाले भी रहते हैं। सही है, एरिया सही है, पानी का टेंशन नहीं है, कुछ भी नहीं है। पानी दोनों टाइम पानी आता है। मॉर्निंग टाइम में आता है और एक आता है तकरीबन रात के 8 या 9 बजे के टाइम में पानी आता है। पानी वानी का कोई बारिश में मसला नहीं पानी भरता है है। इधर? बारिश में तो पानी तो भाई भरता है, क्योंकि या तो बारिश में तो तकलीफ बहुत ज़्यादा होता है, क्योंकि गटरें जो है जाम हो जाती हैं। हैं पानी, या तो गटर की सफाई की जाए। और सफाई होती है क्या? गटर की सफाई होती है, लेकिन अब तुमको तो पता ही है इतनी जल्दी जल्दी थोड़ी ना होगी। अब भाई गवर्नमेंट का है, हैं उसके लिए जो है इतनी जल्दी नहीं। हाँ थोड़ा थोड़ा बाकी सफाई करने वाली औरतें आती हैं। आती है सुबह हाँ सुबह, सुबह, हाँ सुबह जुमा मतलब हाँ 2-4 दिन में आती हैं, सफाई वफाई होती है। बाकी गटर की नहीं होती है, गटर की रोड डेली नहीं होती। गटर की जब बारिश का टाइम आता है तब जाकर के गटर की सफाई होती है। कितना ये सब धारावी का पूरा एरिया कितना किलोमीटर का रहेगा? अरे भाई धरावी बोले तो मेरा अंदाजा है कम से कम 10 किलोमीटर के रेंज में धरावी पड़ेगा पूरा, क्योंकि साइन तक जो है धरावी लगता है। हाँ, पर अब हम गूगल में जब देखते हैं ना तो उसमें 2 या 2.5 किलोमीटर कुछ तो ना 2-2.5 किलोमीटर तो यही अपना हो जाता है भाई। माहिम स्टेशन से इधर आओगे उसमें भी लिखा है यही ये चमड़ा बाजार, ये बांद्रा तक पूरा धरावी लगता है, पता है ना, टी जंक्शन हाँ, तक। तो उसमें क्या लिखा है गूगल में हाँ। कि 2-2.5 किलोमीटर में 10 या 12 लाख लोग रहते हैं। 2-2.5 किलोमीटर नहीं, कम से कम ये रेंज अगर बनाओगे ना तो 10 किलोमीटर नहीं तो 8 किलोमीटर में दाग नहीं लगा है। मतलब जैसे एक मिडिल क्लास रख लो, एक मिडिल हो गया, मतलब ये अपना सेंटर बना लो और उसके बाद में फिर 8 किलोमीटर का रेंज कर दो। हाँ। हाँ इतना है धरावी पूरा। कितने लोग रहते हैं? अरे इसमें भाई ये समझ 20-25 लाख मतलब एक मैं बता रहा हूँ सब? कि जैसे हाँ टोटल मिलाकर के, जिसमें आजमगढ़ के हैं, गोंडा के हैं, बिहार के भी हैं, कोलकाता के भी कुछ लोग रहते हैं, झारखंड के महाराष्ट्र के भी है, हैं, सब? महाराष्ट्र के भी हैं। ऐसा नहीं है कि एक ही जगह के हैं। हाँ, मतलब 20-25 के ऊपर ही रहेंगे। हाँ 20-25 तो मैक्सिमम मान चलो, 25 में तो दाग नहीं लगा। छोटे छोटे कमरे रहते हैं, देखते हो मैंने देखा 10-10 और एक कमरे में जो है ना, जो कम से कम 6 आदमी 7 आदमी, किसी में 10 आदमी ऐसे रहते हैं। हाँ ना? फैमिली वाले भी 10 बाय 10 करो। हाँ जो छेड़े भाई रहते हैं तो छेड़े भाई कम से कम मान चलो 10 आदमी रहेंगे, 8 आदमी रहेंगे। फैमिली वाले भी हैं, अगर उनके बच्चे हैं तो मान चलो 2-4 लोग तो रहेंगे ही। ये कारखाना है क्या? ये कटिंग का हाँ कारखाना ही है। बाकी ये सब कारखाना भी है? हाँ कारखाने हैं, टोटल ज़्यादातर के कारखाने ही पड़ेंगे। हाँ ना? ये इधर क्या क्या होता है इधर? ये कटिंग का काम होता है। मतलब कपड़ों का ही है। ठीक है। क्या इधर कितना कमाई रहता है इधर? महीने का रहता है कितना रहता है पगार? 8,000।
हाँ 8,000 पगार रहता है महीने का। और घर रहते कहाँ पे वो आप? लोग ये साइन में रहते हैं। ये धारावी में या साइड में? धराई साइन एक ही है। एक ही है क्या? हाँ एक ही है। अच्छा, ठीक है। इधर रोज संडे छुट्टी रहते हैं? हाँ संडे छुट्टी रहते हैं। ठीक आहे. हे बघा इथं आता हे सगळे रूम्स आहेत त्यांची मीटर्स पण बघायचे आहेत सगळे. पण यांना एक चांगलं केलं आहे की इथं दरवाजे असे मी भरपूर असे मीटर्स बघितले, त्यांना असे दरवाजे लावून ठेवले. आप वीडियो किसका निकाल रहे हो? मैं यूट्यूब के लिए वीडियो निकाल रहा हूँ. यूट्यूब हाँ, लोग का तो कमाई है। हम न्यूज़ रिपोर्टर वगैरह कुछ नहीं है, हम यूट्यूब के लिए करते हैं. यहाँ कारखाना ये सब देखो, देखो यहाँ पे सीढ़ी देखो, ये भी कारखाना ही है ना. ये इधर सब कारखाना ही है क्या? ये देखो, ये सीढ़ी बहुत बड़ी है सीढ़ी. ये सीढ़ी तो बहुत बड़ी है. महल की तरह। चलो हम जाते हैं अभी, चलो बाहर निकाल। बाहर निकलते हैं. चलो अभी गटर के पास जाते हैं. चलो अरे सब कारखाने ही है। ये देखो सब कारखाने हैं यहाँ पे. गली कारखाने। हाँ पूरी गली कारखाने। हाँ सब कारखाने ही गली है यार. ये कारखाने। वहाँ जो ज्यादा कारखाने वाली है। एक दो घर है। एक कारखाना। हाँ अरे पाणी इथंच तुला पाहिजे पाणी? हाँ नहीं। तेरे को चाहिए पाणी? अरे कसलं तरी दुकान आहे का बघा. काय बनते ते? यो बिर्याणी आणि समोसा आहे. समोसा बनतात बघा, तुम्हाला दाखवतो मी जवळून. काय आहे? समोसे आहेत का? समोसा है क्या? क्या है? मीठा क्या बोलते हैं इसको? तो मीठा गुजिया बोलते हैं। भुजिया. भुजिया हाँ भुजिया. इसमें इसके अंदर क्या रहता है? मावा रहता है. क्या होता है पीस इसका? एक पीस का क्या होता है? एक पीस का 20 रुपीज़। 20 रुपीज़. और समोसा भी बनता है क्या? और ये किसके लिए? समोसे के लिए. ठीक है चल. मला या गल्लीमध्येच तुम्हाला अशी छोटी छोटी ही दुकानं दिसतील. मतलब बहुत लोग बीमार भी होते हैं। अरे इथं आपण आलो ना, यहाँ पे आप आए थे ना. क्या कर रहे हैं? हम लोग की बकरी लेके जा रहा था। तेरी है? चल. अरे अरे बाप रे. उसकी आहे. हे बघा समोर किती अंधार आहे बघा, किती मोठी गल्ली आहे. सगळं अंधार आहे. तुम्हाला आता माझ्या मोबाईलमध्ये दिसते का नाही काय माहिती. बघा ही रूम्स आहेत बघा. ही वरती सीडी आहे, तुम्हाला दिसणार पण आहे. अंधार आहे एकदम. तेव्हा इकडे पण गल्ली आहे अशी. सगळा अंधार काळोख सगळा आहे. अरे वो थोड़ा हे बघा वायरा कशा आहेत. इथंच वायरा किती मोठं जाळ आहे वायरांचं. आलो आपण बाहेर ना. आता हे बघा इथं बाहेर आपण आलो. ही बघा या गल्लीतून आपण आतमध्ये गेलो होतो. तो बाहेरच आलो. इथं किती मोठं गटर आहे बघा. हे बघा किती मोठं गटर आहे. आणि एवढ्या या गटाराच्या बाजूला लोक ही कशी राहत असतील. किती वास येतो इथं उभं राहावंसं वाटत नाही. पण ही लोक इथंही राहतात अशी. आणि तुम्हाला माहितीच आहे हा मुंबईचा नाही पूर्ण एशियाचा सगळ्यात मोठा स्लम एरिया आहे. सगळ्यात मोठी झोपडपट्टी. याच्यामध्ये आता गुगलला तर असं आहे की 2-2.5 किलोमीटरमध्ये 10-12 लाखाच्या पेक्षा जास्त लोक राहतात. पण इथल्या लोकांना विचारलं तर ते बोलतात की ही 10 किलोमीटरमध्ये ही झोपडपट्टी आहे. 10 किलोमीटरमध्ये झोपडपट्टी आहे. आणि ह्या 10 किलोमीटरमध्ये कमीत कमी बोलतात 25 ते 30 लाख लोक राहतात. म्हणजे भरपूरच मोठी झोपडपट्टी आहे. तुम्हाला काय सर्व तुम्हाला दाखवता येणार नाही. तर अशी बघा ही तुम्हाला
इथं हे सगळं दिसत असेल बघा, एक पाईपलाईन कशी, ही पाण्याची पाईपलाईन आहे. ही बघा पाण्याची पाईपलाईन आहे. मला याची भीती वाटते यार, मारेल बिरेल. हे तुझं आहे का? तेरा आहे हो, उधर था वही आहे क्या? बघा इथं आजूबाजूला असे आपल्याला बकरे पण दिसत आहेत बघा. ही किती घाण टाकले बघा याच्यामध्ये, कचरा फेकला याच्यामध्ये गटाराचं पाणी. इकडे समोर पण आहे का काय? इकडे पण आहे काय? कहाँ पे निकलेंगे? रोड पे, स्टेशन पे, माहिम स्टेशन कहाँ पे? इधर आया क्या? इधर आगे कौन सा आएगा? वो भी माहिम स्टेशन ही है। इधर इधर से भी आएगा? इधर नज़दीक कहाँ से है? नजदीक ही इधर से, दोनों तरफ। अभी मैं इधर से आया था, मैं इधर से, हाँ, तो फिर वहीं से जाओ. ठीक आहे. आणि हा जो सगळा एरिया दिसतोय ना, हा सगळा धारावीचाच एरिया आहे. सगळा हा स्लम एरियाच आहे. जर तुम्ही आतमध्ये गेलात ना की छोट्या छोट्या तुम्हाला चाळी दिसतील, एकदम छोट्या छोट्या चाळी आहेत. आणि हे बघा, हे मोठंसं असं गटर आहे. हे प्रत्येक एरियाला अशी नावं आहेत. इकडे समोर पण एक एरिया आहे, हा मोठा झोपडपट्टीचा एरिया आहे. आणि आत्ता आपण या एरियामध्ये गेलो होतो, या एरियामध्ये भरपूर कारखाने तुम्हाला दिसतील. या एरियाचं नाव काय आहे? कमलानगर. एक कमलानगर जो एरिया आहे ना, तो आपण आता बघितला. त्याच्यामध्ये आपल्याला घरं पण भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याला कारखाने भरपूर दिसले. आणि तुम्हाला मी दाखवलं की लोक याच्यामध्ये कशी राहतात. या कमलानगरमध्ये तुम्हाला मी दाखवलं की लोक कशी राहतात एवढ्याशा एरियामध्ये, त्यांचं ते काम कसे करतात, परत कसे त्यांचं जीवन ते चालवतात, ते तुम्हाला मी दाखवलं. आणि चला आपण आत्ता हा व्हिडिओ इथंच एंड करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि इथेच आपण आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ इथलाच आपण करणार आहे, दुसऱ्या एरियातला आपण करूया. तर मी थोडासा आत्ता हा माझा पहिलाच व्हिडिओ असा बाहेरचा असल्यामुळे मी थोडासाच व्हिडिओ केला आहे. तर अजून नेक्स्ट व्हिडिओ आपण इथलाच करूया किंवा बघूया आपण, पण धारावीचा अजून एक व्हिडिओ आपण करणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.